शेतकरी कर्जमाफीबाबत ही मोठी बातमी आली आहे। कर्जमाफीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येतोय, तर खरीप हंगामापूर्वी कर्जमाफी होणार का याकडे आता लक्ष लागले। सरकारने नेमलेल्या समितीचा हा अहवाल मुख्यमंत्र्यांना आता सादर झालेला आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। संपूर्ण कृषी वर्गाचं लक्ष लागलेलं आहे। खरीप हंगामापूर्वी कर्जमाफीचा निर्णय होईल का आणि या संदर्भात आता अहवाल मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालाय, त्यांच्याकडे सादर झालेला आहे। त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफी संदर्भात पुढे काय निर्णय होतोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, सगळ्या कृषी वर्गाचं लक्ष लागलेलं आहे कर्जमाफीच्या निर्णयाकडे। आता अहवाल कर्जमाफी संदर्भातल्या मुख्यमंत्र्यांकडे सादर झाल्याचं कळतंय, काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? अगदी बरोबर आहे। खरं तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील काही वेळापूर्वी सुरू झाली। या बैठकीपूर्वी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या संदर्भातला जो एक खरं तर अहवाल आहे, आपण पाहिलं असेल की सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला, त्या संदर्भातल्या गोष्टींची सगळी माहिती घेण्यात आली आणि या संदर्भातला एक अंतिम अहवाल जो आहे तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आज सादर करण्यात आल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून कळली आहे। या संदर्भात आता हा अहवाल जो प्राप्त झाला, या अनुषंगाने आता सरकार काय नेमकी कारवाई करते आणि मुख्यत्वे जे काही अहवालातले मुद्दे असतील त्या संदर्भात सरकारकडनं पुन्हा एकदा काही फेरविचार केला जातोय का? कारण शेतकरी कर्जमाफीचा आकडा जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात असण्याची, काही हजार कोटींमध्ये हा आकडा असण्याची एक खरं तर शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात या निर्णयामुळे बोजा येऊ शकतो। त्यामुळे एकंदर हा अहवाल प्राप्त झाल्याच्या नंतर आता सरकारकडनं काय कारवाई केली जाते, मुख्यत्वे काही महिन्यांचा खरं तर एक टाइम पिरियड दिला होता आणि टाइम पिरियडमध्येच खऱ्या अर्थानं अहवाल देऊन कर्जमाफीच्या संदर्भातली डेडलाईन सुद्धा सरकारकडनं मध्यंतरी देण्याचा प्रयत्न झाला होता। त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार सरकारकडनं जो अहवाल आता सरकारनं स्वीकारलाय किंवा सरकारकडे तो सादर करण्यात आलाय, या अहवालावरती सरकारकडनं काय कारवाई होते, मुख्यमंत्री या संदर्भात आज खरं तर कॅबिनेटच्या नंतर काही भाष्य करतायत का आणि जर त्यांनी हे भाष्य केलं तर त्यानंतर कर्जमाफीच्या अनुषंगानं काही महत्त्वाची घोषणा होते का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री नेमकं काय बोलतायत याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। ओम, जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी चर्चा करूया, आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।